तर आपण आता फिरायला चाललोय आणि आपले गावचे रोड बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे आहेत. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्ड्यात ते समजायला झालेत आम्हाला. मला पण घसरगुंडी खेळायची असेल तर इथे यावं लागतं. नाद करते का यावंच लागतं. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आपण चाललोय डॅम वरती, पण त्या डॅमचं नाव यांना पण नाही माहिती. याला माहिती आहे? तू गेलाय ना? नाही रे बाबा, नाही गेलाय. तर आपण चाललोय एका डॅम वरती असं टाइमपास म्हणून फिरायला निघालोय. आणि बघा इकडं चिखलगाव मध्ये पण इथं पूर्ण पाणी भरलंय. हे बघा, हे मंदिरचं अर्ध पाण्यात गेलंय. हाय गाईस, तर आपण आता फिरायला चाललोय. तिथे पुढे डॅम आहे, त्या डॅम वरती आपण चाललोय. त्या डॅमचं नाव मला पण नाही माहित आणि तुम्हाला पण नाही माहित, काही विषय नाही. तर आता आपण जाऊ आणि तिथं आपण येडेचाळे करणार आणि ते तुम्हाला दाखवणार मी. आणि अशी येडेचाळे करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ भरभरून येणार तुमच्यासाठी. आमचे गावचे रोड तुम्ही बघू शकता. तर आपण आता फिरायला चाललोय आणि आपले गावचे रोड बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे आहेत. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्ड्यात ते समजायला झालेत आम्हाला. तर अशाच प्रकारे आम्ही चाललो आहे ऑफ रोडिंग करीत. तर आजी आहेत, आजी आपल्या ओळखीचे आहेत. आजी नमस्ते. हे मौसम की बूंदे, हे बारिश बहुत अच्छी है. बघू शकता सगळी झोपलेले आहेत. तर खड्डे खूप जास्त आहे. तर आता बघू आपण पुढं एक बैलगाडी चालली आहे. घर पण खूप छान आहे, चिंतामणी. तर इथे एक बैलगाडी होती, ते असं नाही इथं पुढं हा तुम्हाला दाखवतो. तर बघा इथं बैलगाडी आहे. पुढून पण दाखव बरं का, पुढे गेला असा. तर बैलगाडी सध्या बाबा चालवतात. बघा बाबा, तर बघा बाबा चाललेत गाय घेऊन. काय बघा, आता आपण कच्च्या रस्त्याला आलोय आणि इथं रस्ता तुम्ही बघा कसा आहे. कच्चा रस्ता बहुत आहे आणि बघा तिकडे डॅम आहे. तिकडे डॅम आहे. हा, तिकडे जायचंय आपल्याला. पाणी सोडले, पाणी सोडलंय. अरे पाणी पण सोडलंय. तुम्हाला जवळून मी दाखवतो, व्हिडिओ वरती पूर्ण बघा, जवळून तुम्हाला दाखवणार. हळू 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 व्हिडिओ मध्ये. हा, ते लास्ट पर्यंत राहतील. तो हळू घे ना. अरे त्याची गाण फाटते. टाकू. आपल्याला तिथं जायचंय आणि पाणी पण सोडलेले आहे त्यांनी. तर आता आपण निघूया तिथं जायला. जाऊ दे रे, वजा वजा. आणि रस्ता पूर्ण खराब आहे. तो चांगला रस्ता आहे ना, तो याच्या वरती आहे, पण तिकडून रस्ता नाही. तिथून आपला प्रॉपर त्या जागेवर जाता नाही येणार. असा कच्चा रस्ता, इथून कच्च्या रस्त्याने आपल्याला जायला लागतं. आजी पुढे रस्ता आहे का डॅमला? डॅमला धन्यवाद. तर हे बघा, आता आपण पोहोचलो आणि डॅमचं पाणी हे बघा, निळं निळं, सॉरी हिरवं हिरवं पाणी. आणि हा डॅम जायचा रस्ता बघा. हे फर्स्ट टाक इथूनच फर्स्ट टाक. हळू 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 जाऊ दे. अरे ते जरा गॅप होता ना, ते हळू दिसलं पण पडलं. मधून नको टाकू, कॉर्नर जाऊ दे. बघा पाणी बघा, रस्ता पूर्ण खराब आहे. हॉर्न मारत राहावे. वज वज जात राहावे.
पूर्ण बारीक बारीक दगडे, यांच्यावरून काय गाडी स्लिप होते. अरे इथं झाड पडलंय रे, पाहायला लागन माझ्या या साईडला. हे कुठं हे? इकडे ना. नाही सरळ 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 इकडेच आहे का नक्की? हा इकडेच आहे बघा वरती. आणि फायनली आपण डॅम वरती पोहोचलोय. पण या साईडला गाडी जायला नाही ना, गेट बंद असतं. म्हणजे मी एकदा आलेलो आधी, हा गेट बंद होता आणि आम्ही चढून गेलेलो. तुम्हाला दाखवतो टाकलं होतं का? नाही, मी नव्हतं. मी इथं आलेलो तेव्हा आपण ब्लॉग नव्हतं बनलो. अरे जायला नाही जात ना. हे बघा आपण आलोय. हे थांबे. हे बघा पाणी पूर्ण भरलेले आहे बघा, पूर्ण पाणी भरलेलं आहे. हा टाळा आहे, टाळा लावलेला आहे इथं. आणि अरे आम्ही गेला टायमाला आलेलो तेव्हा हे नव्हतं. आम्ही इकडून गेलेलो आहे बघ, हे ना इकडून असं गेलेलो, हे पण नव्हतं. आणि याच्यावरून इथं गेलेलो, तो पप्पू, स्वप्नील दादा आणि मी तसं गेलेलो आम्ही. इथं हे लावले. इथून आम्ही आत गेलो तर तरी आम्हाला काय नाही बोललेलं. कोण आहे का तिथं? ते काय तिकडं असतं कोण ना कोण, वॉचमॅन असतोय तिथं. पण आता आम्ही गेलो ना तर इथं काय नव्हतं असं. हे लावलं नाही बघा. हे आम्ही इथून असं गेलेलो. हा नाही तिकडून रस्ताच नाही. मला तिकडे जायचं कसं? नाही भेटायचं जायला. टाळा लावलाय ना, टाळा लावलाय ना, टाळा लावलाय. आता पुढं याच्या पुढं तुम्हाला दाखवू नाही शकत बाबा. याच्या वरतून गेलं तरी पण तिकडून येतील ना, बोलतील डायरेक्ट ना. आम्ही गेलो तर हे नव्हतं रे. नाही ते इथून आपण गेलो असतो, दर्शन नसता घुसला फक्त ना. इथून आम्ही गेलो असतो, इथून जाऊन हे नव्हतं पाहिजे. इथून डायरेक्ट या साईडला गेलो. हा मग तिकडून बोलतील ना तसं. काय नाही जायला नाही अलाउड नाही. पण नाही सोडती रे ते. तर आम्ही असंच गेलो. तो इकडून इथं काय टाळा उघडायला येणार फक्त, वाटत नाही भेटन. इथून काय आत जायला भेटणार नाही आपल्याला. तर आता आपल्याला पुढे जायला भेटणार नाही. आणि तिकडून पोलीस येत आहेत. बाजूला सर रे, गाडी गुतवली. हे बघा 2 माणसं तुम्हाला दिसत असतील ना, हे बघा. तर आपल्याला पुढे जायला भेटणार नाही. ते इथे यायच्या आधी आपण निघून जाऊ. मी काय याच्यावरती उभा राहिलेलो इकीला. तुम्हाला हे बघा पाणी दिसत असेल तुम्हाला. पण आपल्याला काय जायला भेटलं नाही तिथून. ते यायच्या आधी आपण इथून निघू. चला गाडीचा पाय पुढे घ्या. सॉरी हा पाय पुढे घ्या. हळूहळू हळूहळू जाऊ दे गाडी. परत कधीतरी बघू, तुम्हाला दाखवन मी. पण बघायला नाही भेटलं आपल्याला. जाऊ द्या, काय नाही करू शकत आपण त्याला. तुम्ही हे बघून आनंद घेऊ शकता. तर आपल्याला बघा वरती जायला नाही भेटले, पण थोडा रिस्क घेऊन आपण आलोय. ते पाणी सोडलेलं जातं ना, त्याच्या खाली आलोय. बघा काय वाटतंय भाई. आपण तिकडे होतो वरती, तर तिकडून इकडून फिरून आलोय आपण इथं. काय डेंजर वाटतं भाई. रावस तू. वरती जायला नाही भेटलं आपल्याला. वरती जायला नाही भेटलं आपल्याला. वरतून जायला नव्हतं भेटलं म्हणून आपण खालच्या साईडने आलोय. ते बघा कसलं भारी वाटतंय. फुल सही. तर हे बघा आता आमची इथं फोटोशूट चाललेत. एवढी चांगली जागा आहे ना, सगळे इथं फोटो काढतो आम्ही. हे बघा हा इथं फोटो काढायलाच उभा राहिलाय. आणि तुम्ही आवाज ऐका बघा. आवाज ऐकला असेल तुम्ही बाई.
असं नाही की ते तिथंच पाणी येतं, पाणी जोरात सोडलं ना आम्ही तिथं उभं आहे का हे पण सगळं पाण्याने भरतं. त्या पाण्याची स्पीड कमी आहे, एवढ्या जोरात ते पाणी सोडलं नाही, नॉर्मल पाणी आहे. तुम्हाला मागची जरा त्याची भिंत पण दिसत असन आणि कॉर्नर साईडनी जरा जास्त जोरात पाणी येतं हे बघा. आणि आता आम्ही आहे इथं फोटोशूट करतोय, इंस्टा आयडीला तुम्हाला फोटो बघायला भेटतील. आता आम्ही पोचलोय. आता इथं आमची जरा येडचाई करायची नाही का, आणि जरा इथं पोहायचं. आता आम्ही याच्यामध्ये उडी मारणार आहे, उडी आतमध्ये. हा आणि फुल आपण सायको मारणार आहे. सायकोगिरी करायची, फुल सायकोगिरी. याच्यात आता आम्ही आता कपडे बिपडे काढणार आणि घसरगुंडी आतमध्ये खेळणार. जाणार. तर तुम्हाला पण घसरगुंडी खेळायची असेल तर इथे यावं लागतं. नाद करते का, यावंच लागतं. तर हाय गाईस, आता आपण आलो इथं, फोटो काढून झालेत आपले. तर आता आपण तिकडं वरती जाणार आहे आणि वरती जाऊन आंघोळ करणार इथं खाली आपण, आणि वापस इथं फोटो काढणार, व्हिडिओ काढणार. आणि तुम्ही आता इथं बघू शकतात. तुम्हाला यायचं असेल तर मला कॉल करा, माझा नंबर मी देतो कॅप्शन मध्ये खाली. इंस्टाग्रामला इंस्टाग्राम मध्ये देतो. इथं आंघोळ काढवा. हा, इथं येऊन आंघोळ करा. जागा खूप भारी आहे आणि काही नाही, फक्त 1 रुपये द्यायचं. इथं आजोबा असतात त्यांना 1 रुपये द्यायचा, बाकी काही नाही. हा, आणि वरतून खाली यायची घसरगुंडी आहे, घसरगुंडी. ही घसरगुंडी आहे. तर तिथं भाडं त्याचं 50 रुपये, दुसऱ्याचं 30 रुपये, त्याचं 40 रुपये. असं तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता काही पण. बस त्या साईडचं पाणी जास्त आहे मग तिथलं भाडं जास्त आहे, या साईडचं कमी, या साईडचं कमी, तसं जास्त भाडं तिथलं आहे. ती जागा दर्शनला दिलेली आम्ही. हा, मग त्या जागेत तुम्ही जाऊ नाही शकत, याची पर्सनल जागा आहे. पर्सनल जागा आहे ती. 3 जागा सोडू शकता तुम्ही. मधल्या जागेत तुम्ही या, वरतून स्लाईड करा आणि डायरेक्ट 12च्या भावात घुसा. फोनला 20% चार्जिंग राहिली आहे आणि यांचे फोटो काढायचे काय चालू नाही होते. याचे फोटो लय झाले, यांनी सगळ्यात पहिले फोटो याचे काढलेत आणि नंतरला यांच्या बाऱ्या चालू झाल्यात फोटो काढायच्या बघा. आणि अजून वैतागलाय फोटो काढून काढून, तरी अजून फोटो काढणार. तिथं सगळं झालंय, फोटो बिटो सगळं काढून झालंय. आता इथं येऊ आपण परत कधीतरी. आता निघू घरी जायला. हे पुढे सर नाही, पीस विकून घेणार बे. हाय गाईस, तुमचा खजाना पकडा, खजाना. सर चल पुढं सर. तर आता आपण इथून निघत आहे. काय तुटलं? बॉटल 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 बघा. बरं झालं दर्शन बोलला बरं का, इकडून आतमध्ये बघा जागा भेटते का काढायला. दर्शन बोलला नसता तू तर मग आपलं काय झालंच नसतं गाड्या. भारी फोटो आले ते, तुला काहीच झालं इथे. मामुळे बाबाला म्हणा चला बाबा जाऊ का, चला चला. मी पुढे बघाय, चला माग बघतोय, पुढे बघायचं. अरे चल रे चल. इथं फोटो, इथं फोनला चार्जिंग नाही राहिली बाई आपल्या. फोटो चाललंय फोटो झालं, डायरेक्ट घरी जायचं आता. चार्जर घ्यायचं आणि लगेच कल्टी द्यायची. हा, तर मंडळी मी आता तुषारच्या घरी आलोय. बघा तुम्ही बघू शकता मागं डोंगर, आणि हे बघा त्या डोंगराच्या तिथं वाघ पण आहे. बघा तिथं दिसतोय ना तो समोर तुम्हाला. आता एवढं दिसणार नाही बघा, त्या जागी आहे तिथं वाघ आहे. सॅमसंग अल्ट्रा असला तर मग दिसला असता, म्हणजे आला असता डायरेक्ट त्याच्या डोळ्यावरती फोकस मारला असता, याच्या डोळ्यावरती. तर जाऊ द्या, हा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करून जावा. बाय.